नमस्कार मंडळी, चला तर तुम्हाला थंबनेलवरून तर लक्षात आलंच असेल की आज आपण फुलकोबीचा एकदम नवीन पदार्थ बनवणार आहोत, जो की तुम्ही आजवर कधीच पाहिला नसेल। तर हा पदार्थ बनवण्यासाठी साहित्य सुद्धा अगदी घरात असणारं मोजके साहित्य लागतं। तर इथे आपण पावशर फुलकोबी घेतलेला आहे, त्यासाठी तो साफ करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला हा फुलकोबी मोठ्या मोठ्या फुलांमध्ये काढून घ्यायचा आहे। त्यासाठी एक प्रोसेस करणार आहोत, जेणेकरून आपल्याला ही फुलं बारीक करावी लागणार नाहीत। तर ही फुलं किंवा हा पदार्थ बनवताना ना याला खूप बारीक साईजमध्ये आपल्याला अजिबात कट करायचं नाही, आणि त्यामुळेच यामध्ये जर खराब असेल किंवा एखादी आळी चुकून मोठ्या गड्डीमध्ये राहिली तर कोणती प्रोसेस करायची ते सुद्धा तुम्हाला मी पुढे सांगते। पण त्या अगोदर आपल्याला ह्याचे ना मोठे मोठे असे गड्डे काढून घ्यायचे आहे, आणि एक्स्ट्राचा जो प्लेन भाग असतो ना तो कट करून टाकायचा आहे। फक्त इथे फुलकोबीची फुलं जी असतात तीच आपल्याला या पदार्थासाठी वापरायची आहे, त्याचा जो गड्डा असतो तो काढून टाकायचा आहे। तसंच आपल्याला हा पदार्थ बनवण्यासाठी साहित्य एकदम मोजकं लागतं, त्यामुळे ते सर्व साहित्य तुमच्या घरामध्ये अगदी सहज अवेलेबल असतं। त्याचबरोबर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात ना, ते मला कमेंट करून नक्कीच कळवा, म्हणजेच मला तुमचे पर्सनली आभार मानता येतील, आणि तसंच आपली ही युनिक आणि भन्नाट रेसिपी कुठपर्यंत पोहोचली हे सुद्धा मला समजेल। इथे पहा, मस्त असा आपला कोबी कट करून झालेला आहे। तर पहा, मोठ्या मोठ्या साईजमध्ये हा फुलकोबी आपण कट करून घेतलाय। त्यानंतर आपल्याला लागेल पाणी। आता हीच आहे प्रोसेस ज्यामुळे यामध्ये खराब जर कोबी असेल तर त्यामधून एखादी आळी किंवा किडा असेल तर तो बाहेर येईल। तर त्यासाठी थोडंसं मीठ आणि हळद घालायचे आहे। थोडंसं कोमट झालं ना पाणी की त्यामध्ये हा कोबी आपल्याला टाकून घ्यायचा आहे। तर हा फुलकोबी आपण यामध्ये टाकून घेतला। आता हळदीमुळे आणि मिठाच्या पाण्यामुळे, तसंच पाणी आपलं गरम असल्यामुळे यामध्ये खराब जर काही असेल तर ते बाहेर येतच, पण आपण इथे व्यवस्थित बघून घेतलाय त्यामुळे खराब नाही। पण जर तुम्ही मोठ्या मोठ्या गड्ड्यांमध्ये हा फुलकोबी घेतला आणि त्यामध्ये काही खराब असेल तर अशा पद्धतीने त्याची आपल्याला प्रोसेस करायची आहे, म्हणजे अजिबात यामध्ये काही राहणार नाही। त्याचबरोबर आपला जो फुलकोबी आहे हा सॉफ्ट पडतो, आणि चव म्हणजे मीठ टाकल्यामुळे त्याला एक छान चव येते। आता त्या गरम पाण्यामध्ये त्याला तसंच ठेवलं, आणि इकडे पण 10 ते 15 लसूण पाकळ्या टाकलेले आहे, आणि एक कमी तिखट आणि एक तिखट अशा 2 हिरव्या मिरच्या घातल्या। 1 इंच आलं घालायचं आहे, मुठभर थोडीशी कोथिंबीर घालायची, अर्धा चमचा जिरे घालायचे, आणि मिक्सरला पहा अशा पद्धतीने आपण याला वाटून घेतलेला आहे। हा एक मस्त छानसा ठेचा तयार झाला। त्यानंतर इकडे ताटामध्ये आपण जी फुलकोबी ठेवली होती ती काढून घेऊया। त्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं नाही। त्यानंतर इथे लागेल असं तांदळाचं पीठ घालायचं आहे। खूप सारं पीठ आपल्याला इथे घालायचं नाही, लागेल असंच घालायचं आहे। तर आपण इथे अर्धी वाटी घेतलं होतं, त्यामधलं अर्ध पीठ इथे घालून घेतलं। लागल्यास 1-2 चमचे आणखीन आपण यामध्ये ॲड करू शकतो। त्यानंतर तयार करून घेतलेला संपूर्ण ठेचा इथे टाकून घेतला। तसंच 2 चमचे डार्क चिली सॉस आपण इथे टाकलेला आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे तेल घालायचं आहे। तुम्ही इथे हे मिक्स करत असताना जर तेलाचा वापर केला ना तर पदार्थ अजिबात तेलकट होत नाही, त्याचबरोबर तो क्रिस्पी होतो। त्यामुळे ना इथे 2 चमचे किंवा 1 चमचा का होईना तेल आपल्याला घालायचं आहे। त्यानंतर पहा, ह्या सॉसमध्ये आणि आपण जो ग्रीन चटणी तयार करून घेतली होती त्यामध्ये मस्त असं ह्या फुलकोबीला आपण कोट करून घेणार आहोत। सुरुवातीला पाणी न घालताच याला असं कोटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे तयार केलेली चटणी आपल्या फुलकोबीला व्यवस्थित लागेल आणि त्याची चवही तशीच राहील। त्यामुळे पाण्याचा अगोदर वापर केला नाही। त्यानंतर आपण पाणी घेतलेलं आहे। आता थोडं थोडं पाणी घालून आपण याला पातळसर करून घ्यायचं नाही, तर फक्त याला कोटिंग होईल अशा पद्धतीने पाणी घालून घ्यायचं आहे। पाणीसुद्धा जर जास्त झालं तर तुमचा हा पदार्थ जो आहे तो सॉफ्ट होईल, कुरकुरीत होणार नाही। त्यामुळे पाणी एकदम बेताने घालायचं आहे, आणि अशा पद्धतीने फक्त आपल्याला याला ज्या तांदळाचं पीठ आपण यामध्ये वापरलेलं आहे त्या पिठाने व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे। आता तुम्हाला तांदळाचं पीठ नसेल तर ऑप्शनल म्हणून तुम्ही इथे बेसन पीठ सुद्धा वापरू शकता। चवीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही, चव सेमच लागते। त्यामुळे तुम्ही तांदळाचं पीठ किंवा त्या जागी म्हणजे बेसन पीठ सुद्धा वापरू शकता, आणि हे दोन्ही नसेल तर तुम्ही मैद्याचा सुद्धा वापर करू शकता। परंतु हेल्दी पदार्थ होण्यासाठी शक्यतो तांदळाचं पीठ किंवा बेसन पीठ टाका, नसेल तर मग तुम्ही मैदा सुद्धा वापरू शकता। त्यानंतर पहा, इथे आपण तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे। तेल गरम झालंय का ते अगोदर चेक करायचं।
तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये मस्त असे हे फुलकोबीचा एक एक गड्डा असा सुट्टा सुट्टा सोडून घ्यायचा आहे। एक सोबत एक किंवा दोन अजिबात टाकायचे नाही, एक एक ज्या प्रकारे आपण भजी बनवतो, कांदा भजी किंवा नॉर्मल भजी, त्या प्रकारे आपल्याला हे एक एक सोडून घ्यायचं आहे। आता तुम्ही हे फुलकोबीची ग्रीन भजी किंवा मस्त अशी ग्रीन जे आपण फुलकोबीचा म्हणजे वेगळा पदार्थ बनवतो, त्याला नाव काही देऊ शकता, पण चव मात्र अप्रतिम लागते। एवढ्या चवीचा पदार्थ तुम्ही खरंच फुलकोबीपासून आजवर खाल्ला नसेल। फुलकोबी म्हटलं का तर सगळ्यांच्या मनात येतं की बेचव आहे आणि नको आम्हाला, पण हा पदार्थ बनवल्यानंतर त्यांना काय माहिती की इतकी चविष्ट सुद्धा आपली फुलकोबी लागू शकते। तर खरंच खूप सुंदर होते, एकदा नक्की बनवा। सरळ सरळ तुम्ही याला फुलकोबीचे पकोडे सुद्धा म्हणू शकता, अप्रतिम चवीचे लागतात आणि चवीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही। तुम्ही जर नेहमीच कांदा भजी आणि बटाटा भजी खात असाल ना, तर हे मस्त फुलकोबीचे एकदा तरी भजी नक्की बनवून पहा, खूप छान लागतात। यामध्ये वापरलेला डार्क सॉस तो सुद्धा ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसेल, तुम्हाला नसेल वापरायचा तर नाही वापरला तरी सुद्धा चालतं, तरी सुद्धा हे भजे खूप छान आणि चविष्ट लागतात। तुम्हाला मी जवळून दाखवते किती मस्त झालेले आहेत। तर याला क्रिस्पीपणा येण्यासाठी फक्त आपल्याला गॅस कुठेही मीडियम किंवा लो ठेवायचा नाही, पूर्णपणे आपल्याला हे भजे तळत असताना हाय हीटवरती तळायचे आहे। तर मस्त अशा आपण हे भजे तळून घेतलेले आहे, पाहू शकता किती सुंदर असे झालेले आहेत, एकदम कुरकुरीत झालेले आहेत। जसं की आपण झाऱ्यामध्ये हलवल्यानंतर ना ते एकदम कुरकुरीत वाजत आहेत। तर आता हे पकोडे मस्त असे आपण काढून घेऊया। तर छान असे झालेले आहेत, कोटिंगही सगळ्याला एकसारखं झालेलं आहे। आता इथे मी टिश्यू घेतलेला आहे आणि टिश्यू पेपरवरती काढायचे, म्हणजे थोडंफार जरी तेल असेल तरी ते खाली निघून जातं। आता राहिलेले पकोडे सुद्धा याच पद्धतीने तळून घेऊया आणि मस्त असे काढून घेऊया। तर पहा किती सुंदर झालेले आहेत आणि अप्रतिम चवीचे झालेत, तसेच पौष्टिक सुद्धा आहेत। रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका। रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या आरके फूड रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सुद्धा आणखीन अशाच युनिक आणि भन्नाट रेसिपी पाहता येतील। चला भेटूया अशाच नवीन आणि युनिक अशा रेसिपीसह, तोपर्यंत बनवा, खा आणि तुमची सुद्धा ही रेसिपी कशी झाली मला कमेंट करून कळवायला मात्र विसरू नका। चला तर भेटूया नवीन एका रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद। बनवा, खा आणि मजेत राहा। इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी सर्वांचे मनापासून आभार आणि धन्यवाद।